जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून राहता तालुक्यातील राजुरी येथील मोरवाडी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे लोकार्पण डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी काय म्हणाले डॉक्टर सुजय विखे पाटील पाहुयात। आणि हमी आमची आहे, भाव आमचा आहे आणि कारखाना देखील आज अत्यंत योग्य पद्धतीने आपण मला वाटतं कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून 2,500 टनी होता, तो 5 झाला, 5चा 6 झाला, 6चा 7.5 झाला आणि आता मला वाटतं या कारखान्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठं नूतनीकरण जवळपास 12,000 टन प्रतिदिन क्षमतेचा कारखाना आपण निर्माण केला। आणि म्हणून मला ज्या लोकांनी गणेशवाडी पाडलं त्यांना मला शुभेच्छा द्यायच्या आहेत की तुम्ही फार मोठे काम केलं, मला फार मोठ्या संकटातून बाहेर काढलं आणि म्हणून मला आता एकच कारखाना लक्ष केंद्रित करता येईल, त्या कारखान्याला आपण वाढून आपल्या या सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ देण्याचे काम या प्रक्रियेच्या माध्यमातून करू। आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार। परत एकदा मध्ये शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत 1 रुपयाला 1 रोप असं आपण रोप वाटायला सुरू करतोय आणि ते रोप जेव्हा ऊसाच्या माध्यमातून कारखान्याला परत येतील तेव्हा ते जमा केलेले 1 रुपये देखील तुम्हाला परत मिळतील। आणि म्हणून तुम्ही फक्त आता ऊस लावायचं काम करा, ऊस लावल्यानंतर गाडी योग्य दिशेने पाठवा आणि नाही आपण पाईप टाकतोय, पाणी सोडतोय, सगळं करतोय, रोप दिले गाडी भरतीकडे जायची, तसं होता कामा नये। आपली जबाबदारी आहे की गाडी योग्य दिशेने आली पाहिजे। आणि ऊस लावण्याचा फायदा एवढाच की ऊस जर तुम्ही लावला, मी दिलेला रोप या पद्धतीने सुरू केले की लोकांना 2 पीक आपण या निळवंड्याच्या लाभ क्षेत्रामध्ये प्रवृत्त करत आहोत की एकदा सोयाबीन लावल्यानंतर ती काढल्यावर मग ऊसाची लागवड, परत ऊस काढल्यावर परत सोयाबीन किंवा कांदा, तर 2 पिकाची प्रक्रिया आपण सुरू करणार आहोत। आणि आपण विशिष्ट प्रकारे निळवंडे कार्यक्षेत्रामध्ये आपल्या रोपाद्वारे लागलेल्या ऊसाची तोड आपण 12 महिन्यामध्ये घेऊन जाणार आहोत। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।